आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या नव्या निवासस्थानी जहाल विषारी सापाचं झालेलं आगमन सर्वांची त्रिधा तिरपट उडवून गेलं. शहरात उत्सवाचं वातावरण सुरू असताना वर्धा विधानसभेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांच्या मुसाळा येथील निवासस्थानाच्या अंगणात 4 विषारी सापांपैकी एक असलेल्या घोणस सापानं वास्तव्य ठोकलं. त्यास रसेल वायपर असे म्हणतात. आमदार डॉक्टर पंकज भोयर व परिवारातील सर्व घरात आराम करत असताना पाळीव श्वान जोरजोराने भुंकत होता. तो का भुंकतोय हे पाहण्यासाठी आमदार बाहेर आले असता श्वान हा जहाल विषारी घोणस सापाला पाहून भुंकत असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आवारात काम करत असलेल्या माणसाला लगेच आवाज देऊन श्वानाला बांधायला सांगितलं व त्वरित विदर्भ सर्पमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सर्प अभ्यासक गणेश सुरकार यांना फोन करून तातडीने येण्याविषयी म्हटले. सुरकार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता इलेक्ट्रिक डीपीच्या आतमध्ये साप बसलेला दिसला. त्याला काढण्यासाठी प्रयत्न केला असता तो रागाने जोरजोराने आवाज काढून शरीर फुगवून भीती दाखवू लागला. सापाचा हा रौद्रावतार पाहून आमदार डॉक्टर पंकज भोयर यासह जमा असलेल्या लोकांच्या अंगावर काटा उभा झाला. सर्वच जण घाबरले. गजेंद्र सुरकर यांनी स्वतःला सुरक्षित ठेवत खूप प्रयत्न करून अखेर 1.5 तासांच्या प्रयत्नानंतर जहाल विषारी घोणस सापाला बरणीत बंद केलं आणि लगेच निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितरित्या सर्वांसमक्ष सोडून दिलं. जनमत लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट, वर्धा.